डाउनलोड लेखन आणि वाचन बिंदू माधव भुरे. आज रविवार. खरं तर दर आठवड्याला नियमित येणारा हा वार, पण रविवार आला की तो खूप दिवसांनी आलाय असं प्रत्येक रविवारी वाटत राहतं नाही. घरात सध्या माझं एकट्याचं राज्य, त्यामुळे मनसोक्त निवांतपणा उपभोगणं सुरू. सकाळचा दुसरा चहा संपवत मी टाइम्समध्ये डोकं खुपसलं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. केरवाला, इस्त्रीवाला या सगळ्यांना रविवारी उशिराने येण्याची तंबी शनिवारीच दिलेली असताना मग आता कोण बरं आलं असावं या विचारात मी दार उघडलं. साहेब नमस्ते. तिवारीने दारातूनच रामराम केला. मी काही बोलायच्या आत त्याने दाराबाहेर चपला काढल्या आणि आत यायला पाऊल उचललेलं होतं. माझ्या रविवारवर आलेलं संकट जणू उंबरठा ओलांडत होतं. उसनं हसू चेहऱ्यावर आणत मग मी त्याला आत घेतलं. त्याच्या अंगात बदामी रंगाची नेहमीची सफारी. हा याचा एकमेव ड्रेस होता की बिझनेस फॉर्मल? तिवारीला बघितल्यानंतर मला नेहमी पडणारं कोडं. दिवसातून 5-7 तरी किमान पान हा खात असावा. त्यामुळे की काय त्याच्या तोंडात पान असो की नसो, ओठाच्या डाव्या कोपऱ्यातून लाल द्रव पदार्थाचा ओघळ केव्हाही बाहेर पडेल असं त्याला पाहताना मला नेहमी वाटत असायचं. खरं तर साम्य काहीच नाही, पण ओठाच्या डावीकडची लालसर कड पाहताना मला पडोसनमधला आपला गुरु म्हणजे किशोर कुमारची आठवण यायची. तोंडातलं पान असं चघळत भोले अशी हाक मारताना भोवया उडवत डोळे गरागरा फिरवणारा किशोर कुमार. पण बाकी साम्य काहीच नाही बरं का. तिवारीचे डोळे बोलताना समोरच्यावर रोखलेले असले तरी त्या नजरेतले भाव कायमच आर्जवी किंवा करुणा भागणारे, अगदी युअर्स फेथफुली सारखे. आता मात्र तिवारी सोफ्यावर बसला होता, मान खाली होती. कसल्या तरी चिंतेत असावा माझा आपला एक कयास. खरं तर मागेही एकदा तो असाच आला होता. त्याचे पॅन आणि आधार जोडणी करायचे होते. असलं काही काम असलं की त्याला माझाच आधार वाटत असावा. बाहेर एजंट या कामासाठी पैसे मागतात असं तेव्हा तो म्हणाला होता. पण याचा खराखुरा आधार असणारे म्हणजे मुलगा मुलगी यांच्याकडे हा असल्या कामासाठी का बरं जात नाही, तेव्हा माझ्या मनात आलेली एक शंका. असो, आता इतकं ऐकल्यावर कोण असेल हा तिवारी असा मनात प्रश्न निर्माण झाला असेल ना. सांगतो. हातघडी ढकलत तार स्वरात आणि चित्रविचित्र आवाज काढत भंगारवाला असे ओरडत गल्लोगल्ली हिंडणारी मंडळी. यांची हातगाडी पण भारीच. या गाडीची 4ही चाके बऱ्यापैकी आऊट असतात, त्यामुळे फिरताना ती कमरेत लचकत असली तरी ह्यांची चाल सरळ असते, जणू रॅम्पवर चालणारी ललना. सकाळची सुरुवात होते. या हातगाडीवर झाकण क्रॅक झालेली किंवा हँडल तुटलेली अशी एक टिपिकल सुटकेस किंवा ब्रीफकेस असणार. यामध्ये काय असतं हे कोडच आहे. भोवनीच्या आशेत गल्लोगल्ली फिरणाऱ्या एखाद्या हातगाडीवाल्याला थांबवावं आणि ती सुटकेस उघडून पाहावी असा मोह मला अनेकदा झालाय. काही हातगाड्यांवर असल्या सुटकेसऐवजी एखादी पत्र्याची ट्रंक वजा पेटी असते. त्याचा उडालेला रंग गतवैभवाची साक्ष देत असतो. या व्यतिरिक्त प्लॅस्टिकचं एखादं झाकण किंवा एखादं मोडकं खेळणं, एखादी मोडलेली प्लॅस्टिकची खुर्ची असलं काहीतरी असतं. बाकी हातगाडी मोकळीच. जेवणाचं ताट वाढण्याआधी ताटात मीठ, लिंबू, लोणचं वगैरे वाढलेलं असतं ना, तसंच काहीसं. सततच्या दुरुस्तीच्या विरोधात बंड पुकारलेला एखादा ट्रान्झिस्टर, एखादा ग्रामोफोन या हातगाडीवरच्या भंगार सामानातही आपली ऐट मिरवत असतो. काळ थोडा पुढे सरकला. लहान लहान गल्ल्यात आता बैठ्या घरांची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतली आणि या भंगारवाल्याचा सकाळी नियमित ऐकायला येणारा आवाज कानावर पडेनासा झाला. याला कारण म्हणजे या सोसायटीच्या नियमावलीत या मंडळींना प्रवेशबंदी. मग दररोजच्या कचऱ्यातच जे असेल ते टाकलं जायचं. सोसायट्यांमधला कचरा गोळा करणारी मंडळी ओला सुका कचरा वेगळा करताना सापडणारी खोकी, बाटल्या, पुठ्ठे, ऑनलाईन पार्सल्सची कव्हर वगैरे भंगार सामान बाजूला काढायचे. बिल्डिंगच्या गेट बाहेर भंगारवाल्याची हातगाडी आली की त्याला देऊन टाकायचे.
बऱ्याचशा सोसायटीच्या कचरा गोळा करणाऱ्या आणि भंगार हातगडीवाल्यांची दोस्ती जमलेली असायची. यांच्यात अशा वेळी चाय पे चर्चा रंगात यायच्या. साक्षीला सिक्युरिटी गार्ड असायचेच. पण इतकं करूनही फ्लॅट सिस्टीममध्ये घराघरात टाकाऊ माल बराच पडून असतो. कचरा घेऊन जाणारा काही वेळेला कटकट करायचा किंवा मग राहू दे नंतर टाकू असा विचार करत घरात अडगळ वाढत राहायची. असला तिढा प्रत्येक घरात निर्माण झालेला असतो. हा कसा सोडवायचा या प्रश्नावर हमखास तोडगा म्हणजे हा तिवारी. तिवारी हा या भंगारवाल्यांची सुधारित आवृत्ती. मॉडर्न भंगारवाला. याचे विजिटिंग कार्डही होतं. सभी प्रकार के प्लास्टिक, पुट्ठा, पेपर और भंगार सामान आपके घर आकर लिया जाएगा असा उल्लेख त्या कार्डवर. या मंडळीचा मॉडर्न भंगारवाला ते हायटेक असा प्रवास आता सुरू झालाय बरं का. तिवारी, अरे मैंने तो आज नहीं बुलाया था. शांततेचा भंग करत मी बोललो. त्याची नजर आता खिडकी बाहेर शून्यात लागलेली. मी बोललो तशी त्याची तंद्री भंग पावली. नाही साहब, आज मैं मेरे काम से आया हूँ असं म्हणत त्याने मोबाईल उघडला आणि मला दाखवत सांगू लागला, ये 5,000 रुपये महीने गांव भेजे, जीपे किया था. बीबी बैंक गई पैसा निकालने के लिए. बैंक वाला बोल रहा है पैसा जमा ही नहीं हुआ. त्याची नजर माझ्यावर रोखलेली आणि जणू काही मीच तो बँकवाला असे भाव त्याच्या चेहऱ्यावर. नेहमी पाठवत असतोस का? चुकून दुसऱ्याच्या नंबरला जीपे झालं नाही ना वगैरे शंकांचे निरसन मग मी करून घेतलं. बोलताना त्याचा चेहरा चिंताग्रस्त होता. साहब, गरीब के लिए 5,000 रुपये बहुत बड़ी रक्कम होती है. बीबी उधर परेशान है. महीने भर का खर्चा कैसे चलाएगी. त्याचा प्रश्नांचा भडीमार सुरूच होता. आवाजात चिंताही होती. त्याची समजूत घातली आणि त्याला सांगितले, अरे काही वेळेला सर्व्हर प्रॉब्लेम येतो. अशा वेळी 24 ते 48 तासात तुमची एंट्री रिव्हर्स होते. पैसे परत खात्यात जमा होतात. थोडी वाट पहा. नाही जमा झाले तर मग आपण करू काहीतरी. कुठेही जाणार नाहीत तुझे पैसे. माझा आश्वासक टोन पाहून त्याच्या चेहऱ्यावरील काळजी थोडी दुरावली असावी असं मला वाटून गेलं. माझ्यावर एक वेगळा असा विश्वास त्याच्याकडून नेहमीच दाखवला जायचा. आता त्याला जरा टेन्शनपासून थोडं लांब न्यावं या विचाराने मी विषय बदलत मग जनरल चौकशी सुरू केली. कुठे राहतो, मुंबईत कधीपासून, मूळ गाव कोणतं वगैरे. तिवारीच्या मनावरचा ताण जरा हलका होईल असं मला वाटून गेलं. नाहीतरी रविवारी निवांत पेपर वाचण्याचा मूड गेलेलाच होता. UP-मधल्या एका लहानशा गावातून 30-35 वर्षापूर्वी हा तिवारी मुंबईत स्थलांतरित झाला होता. सुरुवातीला आपल्या काही गाववाल्यांच्या सोबत राहिला. भंगार ठेकेदाराकडून मग एक हातगाडी चालवायला घेतली. स्वतःचा खर्च निघू लागला. दिवसभर भंगार व्यवसाय. तो आटोपला की हातगाडी परत करायची, थोडी विश्रांती घ्यायची आणि मग रात्रपाळीला एका इमारतीला वॉचमन म्हणून काम करायचा. कमाई चांगली साठली की मग वर्षातून एकदा महिनाभर गावी जायचा. गावाकडे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर वेळ घालवायचा. निघण्यापूर्वी परत एकदा घरात काय हवं नको याची तजवीज करायचा. सोबत आणलेले पैसे संपत आले की त्याला मुंबई परत खोडावू लागायची. तिवारी मन मोकळं करत होता. बोलण्याच्या ओघात कळालं की त्याला एकुलता एक मुलगा आहे. त्याच्याबद्दल मी विचारणं सुरू केली. तिवारीला नीटसं सांगता आलं नाही, पण तो म्हणाला की वो कॉम्प्युटरवाला इंजिनियर है. माझ्या लक्षात आलं की मुलगा चांगला उच्च शिक्षित आहे आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. मनात विचार केला, पगारही चांगलाच असणार. मग माझा पुढचा प्रश्न, की आपके साथी रहता है या कहीं और. मला जाणून घ्यायचं होतं की लग्न वगैरे झालंय की कसं ते. फिलहाल तो मेरे पास ही रहता है. आगे का अब मैं क्या बताऊं. त्याच्या रोखलेल्या नजरेत मला कारुण्याची झालर दिसली आणि डोळ्यात थोडंसं खिन्न हास्य. क्यों, ऐसे क्यों बात करते हो. बेटा है तुम्हारा, बच्चे तो बुढ़ापे का सहारा. माझंच वाक्य अर्धवट तोडत मी म्हटलं, क्या शादी हो गई उसकी. थेटच विचारलं. माझ्या प्रश्नासरशी तो जरा सरसावून बसला. बहुतेक त्याच्या आवडीचा विषय असावा, नाही तर दुखणारी जखम तरी. मन मोकळं, कंटिन्यू ऑप्शन आणि मी ओके बटनावर क्लिक केलेलं होतं. शादी अभी तय हुई है साहब. लड़की भी पढ़ी लिखी है और वो भी कंप्यूटर वाली इंजीनियर ही है. मी हसत हसत म्हटलं, अरे तिवारी जी, फिर क्या चिंता की बात है. आपकी तो चारों उंगलियां घी में है देखो. माझ्या वाक्यावर तो असे विचित्र हसला.
हातातली कापडी पिशवी त्याने उचलून मांडीवर घेतली आणि मान खाली घालत उजव्या हाताने त्यावर एक थाप मारत हात फिरत म्हणाला, ऐसा है साहब, हमारे यहाँ दहेज चलता है, अब आपसे क्या छिपाना, लड़की वाले दहेज में 5 लाख रुपये देने वाले हैं. मग आता काय प्रॉब्लेम आहे याला, माझ्या मनात प्रश्न पडला. मुलगा सून दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर वर 5 लाख हुंडा, हे म्हणजे भंगार वेचणाऱ्याला अचानक कचऱ्यात सोन्याचा ऐवज सापडावा. इतकी वर्ष मेहनत केली, संसारात जीज सोसली, त्याचं चीज झालं की आता. लड़की वालों ने जैसे ही दहेज दिया तो उनकी जिम्मेदारी खत्म. गहने, बारात का खर्चा, लड़की का कपड़ा, ये सारा हमने ही देखना है. तिवारी सांगत होता. अब सोने का भाव देखो, आसमान छू रहा है. एक गहना और मंगलसूत्र, इतना तो कम से कम बनाना ही पड़ेगा. तो खत्म हो गए 5 लाख रुपए. ऊपर से बाकी खर्चा जोड़ो तो और 3 लाख रुपए खर्चा करना पड़ेगा. तिवारी मला त्याच्या लग्नाच्या खर्चाचं बजेट उलगडून सांगत होता. अरे तिवारी जी, आपकी लड़की के लिए तो ये मामूली बात है, उसका 2-3 महीने का पगार, बस और क्या. सीधी बात, नो बकवास, अशा थाटात माझा डायलॉग. फार ऊन झालं तर टोपी वापरावी किंवा पाऊस आला तर छत्री वापरावी, असल्या टाईपमधला माझा आपला एक टाइमपास चालला. अरे साहब, आजकल के बच्चे कहाँ माँ बाप की सुनते हैं. उसने तो दोनों हाथ ऊपर कर दिए हैं. बोलता है मेरे पास पैसा नहीं है और मुझसे उम्मीदें भी मत रखना. बोलताना तिवारीने दोन्ही हात वर केले आणि नकारात्मक मान डोलवत ते खाली आणले. इतका पगार मिळतो तर मग पैसे गेले कुठे, जातात कुठे, मी तिवारीला विचारलं. अब हम कैसे पूछे साहब, और पूछना है तो बच्चे मिलते कहाँ हैं. उनके समय की घड़ी तो हमारे समझ के बाहर है. हर आए 2-4 दिन पर कुछ ना कुछ ऑनलाइन शॉपिंग होती है, महंगे कपड़े खरीदते हैं, मल्टीप्लेक्स में सिनेमा देखते हैं, दोस्तों के साथ पार्टियां होती है. बस माँ बाप कुछ मांगते हैं तो इनकी जेब खाली रहती है. अब हम शादी का खर्चा नहीं करेंगे तो बिरादरी वाले क्या कहेंगे, यह सोचकर परेशान हो जाता हूँ. मी काय बोलावं या विचारात तर तिवारीचा मोठा पॉज. कदाचित त्याचा गळा भरून आला असावा. उगाच मी विषय काढला मुलाचा. मलाच ओशाळल्यासारखं झालं. त्याची माझ्यावर रोखलेली नजर टाळण्यासाठी मी सोफ्याचे कवर सरळ केल्यासारखं करत खाली बघितले. साहब, आपके पास आकर बात की ना मैंने, अब थोडा मन हलका हो गया है, असं त्याने म्हणताच मी परत मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. माझ्यावर रोखलेल्या त्याच्या नजरेत एक स्मित दिसलं आणि माझ्या मनावरचं ओझं हलकं झालेलं. मला हे सगळं ऐकून धक्का बसला होता. मनोमन मला त्याच्या मुलाचा रागही आलेला होता. मी तिवारीला म्हणालो, 3 लाख रुपयाचं बँक लोन काढ आणि सांग मुलाला EMI भरायला. तसा तो हसला. त्याच्या हसण्यात बापाची काळजी होती की स्वाभिमान मला कळत नव्हतं. बाप की जिम्मेदारी का बोझ बच्चों पर डालू, इतना भी हे तिवारी कमजोर नहीं है साहब. असं म्हणताना तिवारीच्या आवाजातला कंप मला जाणवला आणि काही कारण नसताना शोलेतला एके हंगल आठवला. बोलताना तो उठला आणि तडक दाराबाहेर पडला. चपला पायात सरकवताना त्याने माझ्याकडे न बघताच मला बाय करत हात उंचावला आणि निघून गेला. आता येईल परत कधीतरी असाच मन हलकं करायला. माझ्या घरी येऊन साठलेल्या टाकाऊ गोष्टी घेऊन जायला हा तिवारी येतो. पण मनात जे काही साठलेलं असतं ते मोकळे करताना माझ्या मनातल्या दडलेल्या तिवारीनं कुठे बरं जावं. हातगाडीवर असणाऱ्या त्या ब्रीफकेस किंवा लोखंडी ट्रंकमध्ये काय असतं, या अनुत्तरित प्रश्नासारखाच हा पण एक प्रश्न. मिळेल कधीतरी उत्तर आणि होईल मन मोकळं. मित्रांनो, ही कथा आपल्याला आवडली असेल तर अवश्य लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, ही कथा आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि हो, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही अवश्य करा. धन्यवाद.